काय हे लोक सगळे राकेशच्या मागे लागलेत काय माहिती. कारण प्रत्येक वेळेस घरातील पुरुष मंडळी असतील, त्या बायका मंडळी असतील, ही सगळेजण त्या राकेशच्या भोवती घेरा घालून बसलेली आहेत. माहिती नाही घरामध्ये आयुष इतका सुंदर दिसतो, ओंकार इतका सुंदर दिसतो, सचिन कुमावत आहे, भले ते मॅरिड असतील, त्यानं करण आहे, यांना सोडून सगळे राकेश 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 एवढंच यांचं चाललेलं आहे. आता सुद्धा दीपालीताई आणि रुचिताई या दोघींमध्ये राकेशवरूनच भांडण चाललेलं आहे की दीपालीताईंनी राकेशबद्दल आणि रुचिताबद्दल असं स्टेटमेंट दिलेलं आहे की रुचिता तू राकेशला कॅच केलेला आहे. याआधी दिव्याने राकेशला भाव मानलेलं होतं, तन्वी सतत राकेश जवळ जात होती, आता रुचिताचं चालू, अनुश्रीचं भांडण राकेश सोबत होतं, विशाल कोटियांचे सगळे वाद हे राकेश सोबत. म्हणजे या घरात राकेश हा एक रोल मॉडेल करून ठेवलेला आहे किंवा तो हिंदी आणि मराठी दोन्हीकडचा सेलिब्रिटी आहे. आणि आता आपण जेवढं राकेशबद्दल बोलू तेवढं आपण या कॉन्टेंट क्रिएटर होऊ किंवा त्याचा मुद्दा जर घेतला तर आपण जास्त फुटेज खाऊ असं यांना झालंय की काय काय कळत नाहीये. कारण ज्या दिवसापासून हे जोडीच्या बेडीमध्ये अडकलेले आहेत, जरा राकेश, अनुश्री, रुचिता, तन्वी यांचं कुठेतरी पटताना दिसते. तरीही काल विशालने काडी टाकली आणि त्याचा जाळ भडका उठायचा तसा तन्वी आणि रुचिताने उठवला होता. हे तर प्राजक्ताने पण बोलून दाखवलं की विशालने काडी टाकली आणि तुम्ही भडकलात. आणि आता सुद्धा रुचिता दीपालीताईसोबत याच गोष्टीवर भांडते की दीपालीताईने असं स्टेटमेंट केलं की तू राकेशला कॅच केलं. पण कॅच करायला तो काही चेंडू आहे का, त्याला कॅच करून बसायचं आहे? जर एखाद्या व्यक्तीशी बोलत असेल त्या घरामध्ये, कारण आता बेडीमध्ये अडकलेले आहेत, यांना पर्याय नाहीये. काल रुचिता सुद्धा म्हणत होती मला रडकुंडीला आलेली आहे मी, मला कंटाळा आलाय, कशाला दुसरी बाई असती चालली असती, मला ही कशाला दिली, अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसत आहेत. आणि त्यात हे स्टेटमेंट म्हणजे काहीतरी भलतीकडेच जाते की दीपालीताई एवढ्या मोठ्या आहेत, त्या असं बोलणार नाहीत, काही सांगता येत नाही कोणाचं कोण मोठं कोण लहान, कोण काही बोलत सुटलेलं आहे. याआधी सुद्धा रुचिताने OTT प्लॅटफॉर्मचा सोनालीने ज्यावेळेस अनुश्रीला किस्सा सांगितला होता राकेशचा आणि शमिता शेट्टीचा, त्यावेळेस सुद्धा तिचं म्हणणं होतं की अनुश्रीचं अरे म्हणजे माणसातच खोट आहे. अशा पद्धतीच्या कॉमेंट्स लहान असू दे किंवा मोठे असू दे त्या येत असतात. तर तुम्हाला रुचिता आणि दीपालीताई याच्यामध्ये खरं कोण बोलत असेल असं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.